तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिमिती व क्षेत्रफळ या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर तुम्हाला परिमिती म्हणजे काय माहिती आहे का? परिमिती म्हणजे काय असतं, क्षेत्रफळ म्हणजे काय असतं? तर परिमिती म्हणजे काय असतं मी सांगतो तुम्हाला. तर परिमिती म्हणजे काय, तर एका बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती असते. म्हणजे एखादा आपण चौकोन काढला, याच्या चारही बाजू आणि याच्या चारही बाजूंची बेरीज म्हणजे ती झाली त्या चौकोनाची परिमिती. परिमिती म्हणजे काय की चारही बाजूंची बेरीज, मग तो आयत असो, चौरस असो किंवा काय. तर आपण आज हा घटक परिमिती व क्षेत्रफळाच्या मध्ये उपघटक फक्त परिमिती हे आज अभ्यासणार आहोत. तर परिमितीची व्याख्या तुम्हाला काय कळाली? सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती होय. तर फळ्यावर आपण एक चौरस काढू आणि यांच्या बाजूंची बेरीज ही सर्व समान आहे. चौरसाच्या सर्व बाजूंची बेरीज ही समान असते. आता एका बाजूची जर 4 सेंटीमीटर दिलेली असेल तर उरलेल्या बाजूंची पण किती असणार आहे? 4 सेंटीमीटर असणार आहे. मग चौरसाची परिमिती इज इक्वल टू सर्व बाजूंची बेरीज. मग 4 4 4 4 16 सेंटीमीटर ही झाली त्याची या चौरसाची परिमिती. त्याचबरोबर आता आपण जशी चौरसाची परिमिती पाहिली तशी आपण आयताची परिमिती पाहूया. आयताची परिमिती, आता आयताला काय, दोन बाजू कोणत्याही दोन बाजू सेम असतात. समोरच्या बाजू या सेम असतात. आता या बाजूची 8 सेंटीमीटर ही 8 सेंटीमीटर 10 आणि 10. आता आयताची आपण परिमिती पाहूया. तर आयताच्या परिमितीसाठी सूत्र काय आहे? तर यासाठी एक सूत्र आहे 2 लांबी प्लस 2 रुंदी. 2 का म्हणजे की आयताला आपण दोन्ही बाजू सेम आहेत म्हणून आपण दोन्ही लांबी आणि दोन्ही रुंदी. मग आयताची परिमिती काय होते? 10 प्लस 10 प्लस 8 प्लस 8 10 ना किती झाले 20 आणि 8 8 16 इज इक्वल टू 36. ही झाली तुमच्या चौरसाची आयताची परिमिती. ठीक आहे, समजलं तुम्हाला आयताची परिमिती कशी काढायची, चौरसाची